तुम्हीही पांढऱ्या केसांपासून त्रासल्या असाल तर हा घरगुती उपाय एकदा नक्की करा। पांढऱ्या केसांपासून तुम्ही कायमची सुटका मिळवू शकता। त्यासोबतच केस खूप छान वाढतील, केस दाट होतील आणि केस गळती थांबेल आणि खूप छान स्मूथ सिल्की शायनी केस तुम्हाला मिळतील। असा हा पॉवरफुल उपाय आहे। काही घरातीलच वस्तूंचा वापर करायचा आहे, केमिकल आपण असं काही वापरणार नाहीत। याचे असे कोणतेच साइड इफेक्ट नाहीत, त्यामुळे तुम्ही आजच याला करून बघा। आणि खूप सोपी अशी साधी प्रोसेस आहे आणि रोज रोज बनवायची देखील गरज नाही। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे रिझल्टही पूर्ण मिळेल। आणि आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका। तर यासाठी बघा, मी घेतलेले आहे एक वाटी आणि आपल्याला इथे लागणार आहेत मेथीदाणे। मेथीदाणे साधारण मी 2 चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत। त्या एका चमच्यानेच हे सर्व मोजमाप आपल्याला घ्यायचं आहे। जे पण तुम्ही चमचा, वाटी, कप वापरत असाल तेच मोजमाप शेवटपर्यंत आपल्याला ठेवायचं आहे। 2 चमचे मेथीदाणे, 2 चमचे चहा पावडर मी घेतलेली आहे। कोणतीही चहा पावडर जी घरामध्ये तुम्ही वापरतात ती आपल्याला घ्यायची आहे। आणि त्याच चमच्याने मी इथे वापरणार आहे 2 चमचे मोहरी। मोहरी तुमच्या घरामध्ये जे मसाला डब्यामध्ये ठेवताना तीच मोहरी आपल्याला घ्यायची आहे। तर बघा, आता मेथीदाणे ही अगदी किराणा मालाच्या दुकानात स्वस्तात सहज मिळतात, तुमच्या घरीही असतील। चहा पावडरही असतेच, त्यासोबतच मोहरी देखील सहज घरामध्ये मिळते। त्यामुळे हे आपल्याला घ्यायचंच आहे, अजिबात स्किप करायचं नाही। त्यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे लवंग। लवंग जे आहे ना, तर साधारण लवंग 3-4 लवंग घ्यायचे आहेत। त्याला समोर असं पिवळं फूल असलेलं लवंग आपल्याला घ्यायचं आहे, म्हणजे ते फ्रेश असतं आणि त्याचा रिझल्टही आपल्याला पूर्ण मिळतो। लवंग जे आहे ना, केसांसाठी खूप चांगले असते। लवंगचं तेल मार्केटमध्ये खूप महाग मिळतं, पण आपण याला असंच घरी बनवू शकतो। त्यासोबतच इथे आपल्याला लागणार आहेत बदाम। 3 बदाम मी घेतलेले आहेत। आणि बदाम नसतील तर नाही टाकले तरी चालतात, पण असतील तर नक्की वापरा। बदामाचं तेलही मार्केटमध्ये तुम्ही पाहिलंच असेल, खूप महाग मिळतं आणि त्यामध्ये भेसळ देखील असते। त्यामुळे ना आपण हे घरीच तयार करणार आहोत। तर बदाम मी इथे असे थोडे कट करून घेतलेले आहेत। या वाटीमध्ये सर्व गोष्टी मी एकत्रित करत आहे। त्यानंतर ना आपल्याला इथे लागणार आहे आवळा। माझ्याकडे आवळा नाही वाळलेला, म्हणून मी आवळ्याचं पावडर वापरत आहे। ओला फ्रेश आवळा वापरायचा नाही, इथे वाळलेलाच आवळा वापरायचा आहे। किंवा असं पावडर असेल तर पावडर वापरा। आणि साधारण 2 चमचे एवढं हे पावडर मी घेतलेलं आहे। आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल। आता यानंतर ना बघा, आपल्याला इथे लागणार आहे तुरटी। तुरटी जी आहे ना, केसांसाठी खूप चांगली असते। याला तुम्ही वेगवेगळ्या भरपूर पद्धतीने वापरू शकता। स्किनसाठी चांगली असते, केसांसाठी चांगली असते, फक्त याला वापरण्याची पद्धत योग्य असली पाहिजे। तर तुरटीचं पावडर साधारण बघा, इथे मी 2 चमचे घेतलेला आहे, साधारण 1.5 चमचे म्हणू शकता। आणि जास्त नाही घेतलं तरी चालतं, पण एखाद चमचा तरी आपल्याला घ्यायचंच आहे। हे पावडर मी अगोदरच करून ठेवलेलं होतं, ते इथे मी वापरलेलं आहे। बाकी तुम्ही ना तुरटीला खलबत्त्यामध्ये असं थोडं कुटून जरी घेतलं, मोठं मोठं जरी असेल तरी काही हरकत नाही। त्यानंतर बघा, इथे आपल्याला लागणार आहे कापूस। कापूस घ्यायचा आहे। कापसाला आपल्याला अशा प्रकारे पसरवून घ्यायचा आहे। कापसाऐवजी तुम्ही टिश्यू पेपर वापरू शकता आणि कॉटनचा कपडा जरी घेतलं तरी चालतं, पण कसं पातळ असलं पाहिजे, त्यामुळे मी इथे कापूस वापरत आहे, जे की आपल्या सर्वांच्या घरी असतोच। आणि नक्कीच तुम्हालाही याचा खूप बेस्ट असा रिझल्ट मिळेल। ही प्रोसेस खूपच इंटरेस्टिंग आणि यूजफुल आहे। त्यानंतर बघा, या सर्व गोष्टी एकत्रित केलेल्या कापूस जे आपण पसरवून घेतला होता असा पातळसर, त्यावरती टाकलेला आहे। आणि एक छोटंसं इथे याची पुरचुंडी गाठोडं केल्यासारखं आपल्याला याला असं मिक्स करायचं आहे आणि एकत्रित असं बांधल्यासारखं करायचं आहे। त्यानंतर ना बघा, आपल्याला इथे एक जसं एखादी छोटी वाटी घ्या तुम्ही याला ठेवण्यासाठी। छान इक्वल असं याला पातळसर केलं ना, हे खाली यामधील गोष्टी पडत नाहीत, व्यवस्थित यामध्येच राहतात। त्यानंतर इथे आपल्याला एक कढई घ्यायची आहे। कोणतंही पातेलं, कढई असं काही घेऊ शकता। आणि कढईमध्ये ही पूर्ण असं मी पुरचुंडी जी तयार केली होती कापसाची ती ठेवलेली आहे। आणि इथे मी वापरत आहे तेल। तेल बघा, मी इथे कोणतं घेत आहे, अगदी शुद्ध घरगुती असं मी वापरत आहे, मोहरीचं तेल। तुम्हाला इथे वापरायचं असेल कोकोनट ऑइल ते वापरू शकता, किंवा इतर कोणतं तेल असेल तर ते घेतलं तरी चालतं, पण मोहरीचं तेलही केसांसाठी खूप चांगलं असतं। एरंडीचं तेलही केसांसाठी चांगलं असतं, पण थोडंसं चिकटसरपणा त्यामध्ये असतो, म्हणून आपण काही ते जास्त लावत नाही, पण खूप चांगलं असतं केसांसाठी। ते वापरत असाल तर अजूनच चांगलं। मी मध्ये मध्ये कधी वापरत असते, पण सध्या मी मोहरीचं तेल घेतलेलं आहे। आणि तेल इथे जास्त टाकायचं नाही, 7-8 चमचे तेल टाकायचं आहे, जेणेकरून कापूस असा पूर्ण भिजला गेला पाहिजे। आणि त्यानंतर ना कापसामध्ये असा पूर्ण तेल, आता कापूस आहे त्याने तेल शोषून घेतलेलं आहे। याला मी गॅसवरती ठेवले आहे गरम करण्यासाठी। मीडियम किंवा असा म्हणजे फुल गॅस करायचा नाही, मीडियमच जास्त तर ठेवायचं, किंवा लो ठेवला तरी चालतं। त्यामुळे
हे असं मंद आचेवरती याची पूर्ण प्रोसेस व्यवस्थित होते. तर मी गॅस लो ठेवलेला आहे. लो गॅसवरती आता मी याला ना असं गरम करणार आहे. थोड्या वेळानंतर बघा यामध्ये ना असे म्हणजे हे गरम व्हायला सुरुवात झाली की बबल्स होतात आणि त्यासोबतच यामध्ये असलेले मेथीदाणे म्हणा किंवा इतर ज्या गोष्टी आहेत त्या देखील व्यवस्थित यामध्ये अशा वाफल्या जातात, गरम होतात आणि त्यासोबतच इथे तेल जे आहे ना तर ते देखील कापूस पूर्णपणे असं सोडायला सुरुवात करतं. तर हीच प्रोसेस इथे खूप महत्त्वाची ठरते. यामध्ये तुम्हाला बेस्ट असा रिझल्ट देण्यासाठी अजून एक गोष्ट तुमच्याकडे जर म्हणजे जे आपले जास्वंदाची फुलं असतात ना किंवा पानं असतात त्याला वाळवायचं आणि त्याचं थोडंसं बारीक म्हणजे पाचोळा त्याचा असा थोडासा बारीक कुस करून घ्यायचा, तुकडे करायचे आणि ते हे कापसामध्ये आपण इतर गोष्टी टाकलं ना त्यावेळेसच यामध्ये थोड्याशा टाकायच्या. त्याचा खूप छान रिझल्ट मिळतो. सध्या माझ्याकडे नाही ते म्हणून मी टाकलं नाही, पण जेव्हा हे स्टॉक संपतो ना मी असं बनवून ठेवते 15 दिवसाचं, महिन्याभराचं आणि जेव्हा ते संपतं तेव्हा मी परत बनवते. तर कधी कधी मी आवळा पावडर स्किप करते, जास्वंदाची फुलं टाकते किंवा तेल चेंज करते, असं करत राहते. पण ते केमिकल फ्री गोष्टी ज्या असतात ना तेच वापरते आणि हे पण बेस्ट ऑप्शन आहे. नक्की करून बघा आणि असे चेंजेस तुम्ही तुमच्या नुसार करू शकता. म्हणजे प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं त्यामुळे कधी कुणाला काय गोष्ट लागू होईल हे सांगता येत नाही. तर नक्कीच करून बघायचे असे थोडेफार चेंजेस. आणि त्यानंतर बघा आता याला छान असं काळसर मी होऊ दिलं आणि त्यासोबतच काळसर होत असतानाच मी कापूस जे आहे त्याला चमच्याने थोडंसं दाबत होते आणि गरम झाल्यामुळे तेल पूर्ण आपोआप असं कापसामधून बाहेर निघतं आणि यामध्ये चांगलाच असा धूर येत होता. यामधील ज्या गोष्टी आहेत जसं की मेथीदाणे, मोहरी या सर्व अशा काळसर झाल्या होत्या. त्यानंतर मी तेल असं पूर्ण कापसामधील दाबून बाजूला काढलं आणि कापूस जे आहे ते एका वाटीमध्ये किंवा असा बाजूला पूर्ण काढून घ्यायचा आणि बघू शकता थोडंफार यामध्ये तेल राहतं. जर तुम्ही याला गाळणीमध्ये ठेवलं तर पुरेपूर तेल यामधून निघतं. अजिबात आपलं तेल वाया जात नाही आणि त्यानंतर तेलाचा कलर खूप छान येतो, वास खूप छान येतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याचा रिझल्ट असा बेस्ट मिळतो. आता याला मी गाळून घेतलेला आहे. तेलाचा कलर बघू शकता तुम्ही खूप छान आलेला आहे. यामधील गोष्टी अशा काळसर झाल्याच पाहिजेत, यामधून थोडासा असा धूर निघालाच पाहिजे. हे खूप महत्त्वाचं आहे. नाहीतर असं नाही की फक्त थोडंसं गरम केलं आणि झालं, असं नाही. कापूस यामध्ये जसं तुम्ही पाहिलं काळसर झाला होता पार, कारण की ना यामधील ज्या गोष्टी टाकल्या होत्या आपण ना त्याही अशा करपवायला सुरुवात झाली होती आणि खूप छान यामधून असा सुगंधही येत होता. आता तेल असं तयार झालेलं आहे. हे तेल तुम्ही डायरेक्ट असंच अप्लाय केलं, लावलं तरी चालतं किंवा यामध्ये अजून कोणतं तुम्हाला दुसरं तेल ॲड करायचं असेल करू शकता, पण ते भेसळयुक्त नसावं. जसं की आता कोकोनट ऑइल मी वापरत आहे, यामध्ये थोडंसं टाकलेलं आहे अगदी डायल्यूट होण्यासाठी, बाकी इतर काही नाही टाकलं तरी काही गरज नाही. तर बघू शकता मी यामध्ये साधारण 2-3 चमचे असं तेल कोकोनट ऑइल टाकलेलं आहे. या तेलाला तुम्ही आठवड्यातून 2 वेळा फक्त वापरून बघा. डेली लावलं तरी चालतं. तुम्हाला याचे बेस्ट रिझल्ट मिळतील. पहिल्याच वेळेस तुम्हाला जाणवेल तुमचे केस खूप छान स्मूथ सिल्की होत आहेत आणि हळूहळू केस काळे व्हायला सुरुवात होते. केसांसंबंधित सर्व समस्या दूर होतात. केस गळती थांबते, केस वाढायला लागतात, नवीन केस येतात. ट्राय करून बघा आणि काही प्रश्न असतील तर कॉमेंटमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल जास्तीत जास्त मित्रपरिवारासोबत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.